शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचं लोडिंग चाललं आहे 20 जून 2026चं. डॉक्टर सौ लता अजय परांजपे मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर श्री अजय परांजपे सरांचा फार्म हाऊस हा बेडगमध्ये आहे. बेडग म्हणजे मिरज जवळचं लोकेशन आहे. आता लोडिंग जे चाललेलं आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ, जो आपल्याला शाळेसाठी खोबऱ्यासाठी चालतो. त्याचबरोबर नारळ लावल्यापासून 1 वर्षात फळधारणा चालू होणारी ही बुटकी जात आहे. जमिनीपासून 1-1.5 फुटावरती नारळ लागतात. 150 किलोच्या बॅगमधलं रोप आहे. रोपाची किंमत 2,500 रुपये आहे. बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं रोपं सिलेक्शन करून बाजूला काढलेले आहेत. आणि जबरदस्त लोडिंग जे प्रकार चाललेला आहे आपला, कारण कालपासून हे नारळ बांधणी त्याचबरोबर सिलेक्शन करून स्वतः उभा राहून रोपं आपण सिलेक्शन केलेले आहेत. अशा प्रकारची ही जी रोपं 150 किलोच्या बॅगमध्ये आहेत. 2,500 रुपये तर जागेवर किंमत आहे. आधी आपण किरकोळ रोपं भरून त्यानंतर बाकीची रोपं भरायला चालू आहेत. तर याला खड्डा जो आहे हा खड्डा आपल्याला 3x3x3 फुटाचा पाहिजे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, सिमेंट. शेणखत 1-2 पाट्या, सिमेंट 10 ग्रॅम, मीठ 1 किलो, त्याचबरोबर निंबोळी पेंट अर्धा किलो, हे सगळं मिक्स करायचं आहे आणि पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या व 7व्या दिवशी क्युबिक ॲसिड पावडर 1 किलो घ्या, 12 1 किलो, ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम, 200 लिटरच्या ड्रममध्ये औषध तयार करून प्रत्येक झाडाला आळवणी ड्रेंचिंग द्यायचं आहे. त्यानंतर 1 महिन्यानं DAP 100 ग्रॅम 1 फुटात सर्कल करून मातीची भर लावायची. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला रोपावर खत पाण्याचं नियोजन येतं. त्या पद्धतीने प्रॉपर केलं तर आपल्याला उत्पादन चालू होते. अशा प्रकारची खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मलेशियन ग्रीन डॉर्फ ही जात केरळमधली असून क्रॉस पॉलिनेशन हरलेली बुटकी जात आहे. अशा प्रकारे रोपाची पूर्ण आखणी करून प्लॉटमध्ये रोड बनवलेला आहे. आता नारळ शेती जर म्हटलं तर शारपड कारपड दलदलीत जमीन येणारं पीक आहे आणि आयुष्यमान 50 वर्ष आहे. बघू शकतोय अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ, जी अशी रोपं शॉर्टिंग केली जातात. खराब रोपं बाजूला केली जातात, परत त्याला खत पाणी देऊन वाढवली जातात. पुढच्या वर्षी ही विक्रीसाठी तयार होतात. अशा प्रकारचं पूर्ण प्लॉटमध्ये आपण उभा राहून लोडिंग करत आहोत. परांजपे मॅडमनी 2 महिन्यामागे बुकिंग केलेलं आहे आणि आपण रोपं अशा प्रकारे लोडिंग करत आहोत. आता नारळ शेती जर म्हटलं तर आपल्याला एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत आयुष्यमान, आणि नारळ जसा बुंदा वाढत जाईल तशी फळाची संख्या वाढत जाणार. अशा प्रकारची ही बुटकी जात नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानाला बिल मिळतं. आणि नारळाचं उत्पादनाचा भाग बघितला तर एका झाडापासून आपल्याला 350 ते 450 नारळ हे नारळ पाण्यासाठी मिळतात. त्यामुळं आपल्याला जाग्यावरनं नारळ पाणी जर म्हटलं तर हा शाळेसाठी नारळ विकला जातो 35 रुपयानं. आणि जर हिचं सुकं खोबरं म्हटलं तर 3 नारळ फोडले तरी 1 किलो खोबरं तयार होतं. वर्षाकाठी आपल्याला 110 किलो सुकं खोबरं मिळतं एका झाडापासून. आज सुकं खोबऱ्याचा दर जो बाजारामध्ये आहे 400 रुपये किलो. शेतकऱ्याच्या बांधावरती 200 रुपये किलो जरी आपण जाग्यावरती विकलं तरी आपल्याला एका झाडाचे 20-22 हजार रुपये वर्षाचं उत्पादन आहे. अशा प्रकारे जर आपण नारळ शेती जर केली, शेताच्या बांधावरती लावा किंवा बगीचा करा तर आपल्याला उत्पादनाचा बेस चांगला आहे. म्हणून याला कल्पवृक्ष बोललं जाते. त्याचबरोबर माझी नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदान घेता येते. उस तरफ खिंचो भाई, तो बराबर रोड होगा. बघू शकतोय व्हिडिओ आपले साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळं अशा प्रकारे शॉर्टिंग करून रोपं भरलेली आहेत. जी लहान वाटतात ती अशी बाजूला करतोय आपण. त्याला परत ड्रीप आणि इरिगेशन करून खत पाणी हे सगळे देऊन वाढवली जातात. तर अशा प्रकारचं जे रोप आहे इथं जाग्यावरती 2,500 रुपये किंमत आहे. बुकिंगनंतर महाराष्ट्रात घरपोच होतात. नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानाला बिल मिळतं. योग्य सल्ला योग्य मार्गदर्शनासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व प्रकारची तयार फळझाडे मिळतात. बघू शकतो आखणी कशी केली जाते, कारण JCBमध्ये 3-3 झाडं बसतात. त्याप्रमाणे पट्टा लावून झाडं शॉर्टिंग करून आपण ती रोपं भरत असतो. जमिनीत लागले की लगेच झाड वाढायला चालू होते. लावताना जसं आपल्याला नियोजन दिले त्या पद्धतीने फॉलो करा. योग्य सल्ला योग्य मार्गदर्शनासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नारळ शेती जर म्हणलं तर अगदी शेताच्या बांधापासून लागवड केली तरी आपल्याला उत्पादनाचा बेस चांगला आहे. बघू शकतो कशा प्रकारे नियोजन केलं जाते. डॉक्टर सौ लता अजय परांजपे मॅडम, श्री डॉक्टर अजय परांजपे सर, आरग बेडग, मिरजसाठी लोडिंग.